छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, ज्याला आपण थोरला दवाखाना म्हणतो, कोल्हापूर जिल्हा, ग्रामीण भाग, आसपासचे जिल्हे या जिल्ह्यातील रुग्णांसाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपचार होत असतात. आपल्याला माहित आहे, कोरोनाच्या काळामध्ये या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील डॉक्टर्सनी अतिशय सुंदर काम केलं. अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल फेल गेले, पण या ठिकाणी जास्तीत जास्त जीव वाचवण्याचं कोणी काम केलं तर मी तर म्हणेन महाराष्ट्रात या हॉस्पिटलनं केलं. या हॉस्पिटलमध्ये नेहमीच मी आढावा घेत असतो. वारंवार कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, रिक्त पदं असतील, या ठिकाणी मशिनरीचे काही उपलब्धता असेल, ट्रॉमा केअर सेंटर असेल, त्याचबरोबर सीव्हीटीसी विभाग असेल आणि या ठिकाणच्या दुरुस्त्या असतील, या ठिकाणच्या अनेक समस्या असतील, याविषयी वारंवार या ठिकाणी आढावा बैठक मी घेत असतो. त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी आढावा बैठक घेत असताना विविध ज्या काही गोष्टी आहेत, जे विषय आहेत, या संदर्भात या ठिकाणी आढावा घेतला. खऱ्या अर्थानं रिक्त पदं असतील, अनेक जे काही इतर विषय आहेत, या संदर्भात सन्माननीय डीन यांना मी अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे. ज्या काही गोष्टी या ठिकाणी कमतरता असतील, कमी पडत असतील, तर निश्चितपणे येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये याविषयी लक्षवेधी दाखल करून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना योग्य सेवा मिळण्याच्या दृष्टीनं माझा निश्चितपणे प्रयत्न राहील. काय काय मुद्दे त्याच्यामध्ये होते? यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला आपण जर बघितलं असाल तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेतच. या ठिकाणी छोटे मोठे अनेक प्रश्न आहेत, पण रुग्णांना सेवा मिळण्याच्या दृष्टीनं ज्या काही मशिनरी असतील, डॉक्टर्स असेल, रिक्त पदं असतील, प्रोफेसर्स, असोसिएट प्रोफेसर्सची रिक्त पदं आहेत, याबरोबर इथली स्वच्छता असेल, म्हणजे एकंदरीत रुग्ण या ठिकाणी आल्यानंतर बरा होऊन गेला पाहिजे, हे जे करणं शक्य आहे किंवा करणं गरजेचं आहे, यासाठी या ठिकाणी आढावा बैठक झाली. आणि निश्चितपणे आत्ताचं कामकाज देखील समाधानकारक आहेच, पण ज्या काही त्रुटी यामध्ये आहेत, मग आता नवीन या ठिकाणी बांधकामं सुरू आहेत, रस्ते सुरू आहेत, या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरू आहे, या सगळ्या गोष्टीचा आढावा मी या ठिकाणी घेतला. त्याचा अहवाल देण्यासाठी मी सन्माननीय डीनला सांगितलेला आहे. यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. कचरा उठावासाठी पैशाची मागणी केली जाते, असा एक गंभीर बघा काय असतं की काही अधिकाऱ्यांना नियमांची माहिती नसती. खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हा शहराचा लोड घेणार आमची ही संस्था आहे. आपल्या महानगरपालिकेचा एकतरी दवाखाना सुस्थितीत आहे का? नाही. महापालिकेची जबाबदारी असती आपल्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना आरोग्यसेवा त्यांनी पुरवायची असते. पण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये इतर ह्या सगळ्या महानगरपालिकेचा सगळा लोड या ठिकाणी CPR मध्ये आहे. आणि मग असं असताना त्यांनी विचार केला पाहिजे की या ठिकाणी या प्रिमायसिस मध्ये जास्तीत जास्त सेवा महापालिकेपासून कडून दिली गेली पाहिजे. आणि म्हणून मी आता आयुक्तांशी देखील बोललो की या ठिकाणी अशा पद्धतीनं काम होणं चुकीचं आहे. या ठिकाणी पाण्याचं जे कनेक्शन त्यांनी दिलेलं आहे ते देखील कमर्शियल दर आकारला जातो, हा देखील रेसिडेन्शियल जो राज्यामध्ये इतर ठिकाणी आकारला जातो त्या पद्धतीने आकारला गेला पाहिजे, अशा देखील सूचना दिल्या. नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.